मशीद बंदर स्टेशन जवळच्या झोपडपट्टीला लागलेली आग आटोक्यात आली आहे। या आगीत 6 जण जखमी झाले। त्यांना उपचारासाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली, मात्र या आगीमुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता। जलद मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती, त्यामुळे ऐनवेळी घरी जातानाच प्रवाशांचे मोठे हाल झाले। मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेक स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळली होती। मात्र 2 तासानंतर म्हणजे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास लोकल वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली, मात्र आग त्यानंतरही सुरू होती। आता आम्ही जी माहिती घेतली त्यामध्ये 6 जणांना मार लागल्याची आमच्याजवळ खबर आहे आणि त्यांना जे हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। सर, रेल्वेला चिटकून घरं आहेत किंवा गोडाऊन आहेत, मुळात त्याच्यामुळे काही धोका जास्त उत्पन्न झाला असं दिसतं प्राथमिक। स्ट्रक्चर्स दिसत होते कंपाऊंड वॉलला लागून, त्यामुळे त्याच्याच बाजूला असणारा 7 नंबरचा ट्रॅक आहे तो अफेक्ट झालेला होता, कारण काही फ्लेम्स होती, ज्वाळा असल्यामुळे त्या बाजूला जात होते। त्याचबरोबर धुरामुळे तिकडचा परिसर, त्यामुळे 7 नंबरचा ट्रॅक त्याची इलेक्ट्रिकल सेवा बंद करण्यात आलेली होती। परंतु काही कालाने त्या ठिकाणी डिझेल लोकोमोटिव्ह सुरू करून ती पण सर्व्हिस आम्ही चालू करण्यात दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।